नमस्कार. नमस्कार. मी किरण पाटील कुलकर्णी. आणि मी परिमल कुलकर्णी. आम्ही पाटील कुलकर्णी फार्म्सवरती राहतो. काही व्हिडिओज तुम्ही आमचे पाहिले असतील नक्कीच. पण आत्ता आम्ही गर्जे मराठीच्या समिटमध्ये आलेलो आहोत. आमच्या एका पुण्याच्या फ्रेंडनी सिद्धार्थ राहळकर त्यांनी आम्हाला ह्या समिटबद्दल सांगितलं. तेव्हा मी त्याला म्हटले, अरे आम्ही येऊन काय करणार? पण इथे जो काय रिस्पॉन्स मिळाला आहे आणि जे काय कोलॅबरेशन आम्हाला सेम माइंडेड पीपल म्हणजे सगळे ऑन्ट्रप्रनर्स आणि जे काही बिझनेस आयडियाज आम्हाला शेअर करायला मिळालेत, वेगळे वेगळे ऐकायला मिळालेत, एक अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे. आमच्या फार्मबद्दल थोडक्यात सांगायचं तर आम्ही सेल्फ सफिशियंट जर्नी जगतोय, होमस्टेडिंग जर्नी. म्हणजे काय तर आम्ही आमच्या स्वतःच्या भाज्या पिकवतो, घरचंच दूध, गाई म्हशी, बकऱ्या, घरचेच अंडी. त्याच्याचबरोबर आम्ही फार्म टूर्स चालू केलेत. त्याच्यामध्ये काय तर आम्ही आमची जर्नी म्हणजे आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं कुठेतरी मनात की फार्मवर राहायचं, एक गावातलं जीवन जगायचं. ते सध्या आम्ही US अटलांटामध्ये करतोय आणि नक्की वरती या पाटील कुलकर्णी फार्म्स अटलांटा म्हणून जर सर्च केलं फेसबुकवर तर आमचे ब्लॉग्स तुम्हाला दिसतील. पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्हाला खूप आवडेल तुम्ही सगळे आमच्या फार्मवर आलेले. आणि ह्या समिटच्या बाबतीत जे सांगायचं आहे ते परिमलकडून नक्की ऐका. पु ल देशपांडेंनी एक वाक्य सांगितलं होतं. त्यांनी एक अमेरिकेत अधिवेशनाला आले होते तेव्हा, की बऱ्याच मंडळांनी एकत्र येऊन एखादा मराठी कार्यक्रम केला तर मला बरं वाटतं. गर्जे मराठीने हा प्लॅटफॉर्म इतक्या सुंदरपणे केलेला आहे की एवढे मराठी उद्योजक एकत्र येऊन एकत्र काम करतात, फारच उत्तम आहे. त्यामुळे त्याच्यावर त्यांचे खूपच आभार. आणि त्यांनी जो प्लॅटफॉर्म उभा केला त्याच्यातनं आम्ही ॲक्च्युली 2 लोकांबरोबर पार्टनरशिप पण चालू केली आणि दिस टोटली नॉन प्रॉफिट. म्हणजे एक इंडियन फार्मर्स ग्रुप जो म्हणजे हॅट्स ऑफ टू देअर वर्क. ते कुठल्याही पद्धतीने पैसे न घेता, लोकांना कुठलेही दान न देता त्यांना रोजगाराच्या संधी देतात. सो दॅट इज कम्प्लिटली डिफरंट माइंडसेट. आणि दुसरं, परत पुलंचाच रेफरन्स घेतो. त्यांनी म्हटलं संस्कृती टिकवायची असेल तर काय करायचं, वॉशिंग्टन सोडा आणि वाईला नोकरी करा, गंमत सोडा. पण त्याच्यात पुढे त्यांनी म्हटलंय की तुमच्या मुलांना उत्तमोत्तम शिकवा, जे उत्तम आहे त्याची ओळख करून द्या. आम्ही तेच करतोय आमच्या ह्याच्यामधनं. आणि सिद्धार्थ राळकरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यात पण तो तेच करतोय. मुलांना वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून देतो ज्याच्यात त्यांना वाचतील. हे सगळं एकत्र करून आपलं संस्कृती, आपलं कल्चर कसं पुढे नेता येईल, कसं सगळ्यांना उत्तमोत्तम देता येईल, याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. थँक्यू.